ज्या खडतर प्रवासांमधून शिवसेना उभी राहिली, शिवसेना मोठी झाली, शिवसेना घराघरात रुजली, आज त्या शिवसेना संघटनेकडे पाहताना गेल्या कित्येक वर्षांपासून सद्यस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं? सध्याची शिवसेना काय आहे? आता तुम्ही पाहता सध्याची शिवसेना पूर्वी होती तशीच आहे. अजूनपर्यंत शिवसेनेचा पाया ढळलेला नाहीये. आज जे आम्ही दिसतोय ते आम्ही असेपर्यंत शिवसेनेसाठी आम्ही झगडणार, हे आमचं हे आहे, ब्रीद वाक्य आहे. किती वर्षापासून तुम्ही शिवसेनेशी संलग्न आहात, काम करता? 60-66 चालू झाल्यापासून आजपर्यंत आमचं वय आता 72 आहे. बाळासाहेबांसोबत काम केल्याच्या काही आठवणी? भरपूर आहे, भरपूर आहे. बाळासाहेब जिथपर्यंत जिथे जायचे तिथे आम्ही पोहोचायचो. आदेश आला मार्मिकमध्ये की अमुक ठिकाणी मोर्चे आहे, काय आहे, तर आम्ही तिथे कुठे कामात असो काय तिथे जायचं. आणि सांगायचं तात्पर्य बाळासाहेबांचे विचार ऐकून आमच्यासारखे शिवसैनिक लहानपणापासूनच साहेबांच्या आदेशाने चालत आलेलं, आता पण त्याच्या पुढे पण. म्हणजे आम्ही पार्टी बदलणार बिना आमच्या स्वप्नात पण येत नाही आणि कोण आमच्याकडे येत पण नाही की बा हे घे पैसे सोड आणि आमच्या पार्टीत ये. आमच्याकडे कोण येतच ना, आम्हाला बघूनच बोलतात हे बा हलणारा माणूस नाही, अशी आमची प्रतिमा आहे समाजामध्ये. हे आमचे माजी शाखा प्रमुख अरुण शिवल, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. हे भाई माले हे पण शाखा प्रमुख. हा काय नाही, आता हे म्हणत होते की आम्ही हलणार नाही, आम्ही पक्षातनं फारकत घेणार नाही. पण मागच्या काही वर्षामध्ये आम्ही जे चित्र पाहिलं, अनेक ज्येष्ठ शिवसैनिक जे खरं तर बाळासाहेबांचे अत्यंत जवळचे मानले जायचे, असे अनेक ज्येष्ठ शिवसैनिक सुद्धा पक्ष सोडून गेले. अगदी नाव घ्यायचं झालं तर रामदास कदम असेल, गजानन कीर्तीकर असेल, यांचाही मोलाचा वाटा होता. पण ती वेळ त्यांच्यावर का आली? तुम्ही एक शिवसैनिक म्हणून या सगळ्या घडामोडींकडे पाहताना काय तुम्हाला वाटतं? आता ते रामदास कदमचं वगैरे नाव घेतलं तुम्ही. आता हे रामदास कदम वगैरे आमच्या अगदी जवळचे, त्याला आम्ही त्याच्याही पेक्षा ज्येष्ठ होतो. रामदास कदम त्यापेक्षाही आम्ही ज्येष्ठ होते. तर ते सेंचुरी बाजारला मी आणि आम्ही भाई पाटणकर म्हणून आमचे एक कार्यकर्ते होते शिवसैनिक, तिथपर्यंत ते आमच्याकडे यायचे. आम्हाला वाटलं ते असतील व्यवस्थित कट्टर वगैरे, पण कट्टर कसले ह्यांना काय आम्ही कसलाही स्वार्थ साधला नाही. आणि शिवसेना प्रमुखाने मला स्वतः पहिल्यांदा ज्यावेळेला शिवसेना भवन होतं त्यावेळेला मला शाखा प्रमुख केलं होतं. शिवसेनेचा मी शाखा प्रमुख 72-73 मध्ये. पण आम्ही डगमगलो नाही, जे काही काम दिलं साहेबांनी ते आम्ही केलं. पण या रामदास कदमनी आता जे काय बोलतोय घाणेरडं नको ते काहीतरी बोलता पण येत नाही, काही नाही. आणि जर अशा गोष्टी जर तुम्ही आम्हाला जर सुनून दाखवत असाल तर तुमच्यासारखे आम्ही गद्दार नाही, आम्ही स्वाभिमानी आहोत, कट्टर शिवसैनिक आहोत. आणि त्याच्या हे आता हा सुभाष गावडे जबरदस्त कार्यकर्ता. कुठले ते? मालाडचे मधु राऊत नगरसेवक आहेत, तिकडचे ते कार्यकर्ते शिवसैनिक. हे सुबोध महाले हे इकडे माहीमलाच राहायला आहेत, हे पण शाखा प्रमुख होते. त्यावेळेला 70 वर्ष शाखा प्रमुख होता तुम्ही? 5 वर्ष होतो आणि आज माझं 90 वर्ष आहे. 90 वर्ष तुमचं? हो, आता 90 तुम्ही कार्यरत आहात पक्षात, संघटनेत? कार्य करतो, संघटनेचं कार्य आहे. आमदार खासदारांच्या इलेक्शन करता आम्ही अजून सगळीकडे फिरतो वगैरे, आणि कसली अपेक्षा न ठेवतो आम्ही काम करतो. एक शिवसेना मराठी माणसाकरता एक काम पण उभे ते शिवसेना, ते धरून आम्ही आज त्यांच्याबरोबर आहोत आणि अजून पण पुढे पण तेच करणार आम्ही कार्य. जे कार्य शिवसेनेने पहिल्यापासून तेच आम्ही पुढे करणार आहोत आणि त्यांच्या बरोबर राहणार आहोत. निष्ठा ही निष्ठा, तुझी त्याच्यामध्ये आम्ही हे केलेलं नाहीये. तुम्हाला सगळ्यांना कधी आता एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, सत्तेत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, जसे इतर बरेचसे शिवसैनिक गेले, पदाधिकारी गेले, नेते गेले, तुम्हाला कधी विचारणा नाही झाली? नाही आम्हाला कळलं. मी साहेब जॉबला बीएसटी मध्ये जॉबला, हे जॉबला आपल्या पोटाला लागतं किती, आपल्या पोटाला लागतं किती एवढंच लागणार ना. आणि त्याच्यात आम्ही समाधानी होतो. आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये आम्ही समाधानी होतो. पण आमची आई सांगायची कुठले तरी नको त्या काहीतरी गडबड घेऊन घरी नाही यायचं, पोलीस लोक मागे लागायला. पण ज्याला आम्हाला शिवसेना प्रमुख भेटले, आता हुसेन दलवाईचा विषय काढायचा म्हटल्याच्यानंतर हुसेन दलवाई
हे आमचे शाळेतले शिक्षक होते छबिनाज हायस्कूलमध्ये. पण ते त्यावेळेला काहीतरी बाळासाहेबांचं काय ते बाळासाहेब आणि काय असं नको ते काहीतरी बोलायचे ते त्याच्यामुळे ते आमच्या मनातून उतरून गेले. पण आज त्याच हुसेन दलवाईंच्या पक्षासोबत तुम्ही महाविकास आघाडीत मित्रपक्ष म्हणून सुद्धा आहात ना. नाही हो, तुम्हाला सत्तेसाठी तुम्ही काश्मीरच्या कोणाची हे केलात, तिच्याची हे केलातच ना सत्तेसाठी. हो, NATला 25 अपक्ष वगैरे वगैरे एकत्र करून सत्तासाठी भागतायत. मग आम्ही सत्तेसाठी नाही, आम्ही सत्तासाठी आहोत. आणि म्हणूनच तुम्ही म्हणाल काय हो, शिवसेना उद्धव साहेबांचा कुठेही सभा असून दे लाखोने भरते आणि तुमच्या त्या शिंदेच्या कुठे जमतात, खुर्च्या रिकाम्या असतात आणि तुम्हीच त्यांना जास्त प्रसिद्धी देता. मग ते हे तुम्हाला पैसे देऊन माणसं आणतो एकनाथ शिंदे, लक्षात घ्या. गाड्या तर पाठवतात, एसटी त्यांच्या ताब्यात, शेकडो एसट्या पाठवतात आणि माणसं गोळा करतात तरीही होत नाहीत. आलं लक्षात. आता तुमचा प्रश्न काय तो विचारा. मला हे विचारायचं आहे की आता सध्या स्थितीला भाजप आणि एकनाथ शिंदे हे फार ताकदीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असो किंवा इतर महानगरपालिकेच्या निवडणूक ताकदीने उतरलेल्या आहेत. आणि सध्या आपल्या शिवसेनेची परिस्थिती पाहता तुम्हाला काय वाटतं, काय भविष्य आहे? आपलं आत्मपरीक्षण जर करायचं झालं तर काय करायला? आमचं भविष्य उज्ज्वल आहे, ते वादातीत आहे. असे एकनाथ शिंदे, त्याच्यानंतर तुम्ही दुसरं नाव घेतलं बीजेपी, हे काय नाही. त्याच्यावर काँग्रेसच होती ना बळकट, किती 70 वर्ष राज्य केलं. आम्ही काँग्रेसची टक्कर देऊन देऊन लोकसभेचे सभापती केले, किती खासदार झाले आमचे. मी कॉटन गीट आणि शिवडी ईट्सचा 77, 78, 79, 80 शाखा बनवून होतो. माझी 12 वेळ बाळासाहेबांबरोबर समोरासमोर मिटिंग झाली. आमच्या रक्तात शिवसेना आहे हो, त्यांनी इंजेक्शन घेतलेली आहेत. हा फरक आहे आमच्या DNA मध्ये. तुम्ही जर काढलं शिवसेना नावाचं तर तुम्हाला व्हॅक्सिन चेक करायचं असेल तर शिवसेना निघेल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना निघेल, मातोश्री निघेल. तन मन धन अर्पण आम्ही केलंय, प्रसंगी जीवाची पर्वा नाही केली. भाजप तर म्हणतंय की आता जर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मतं दिली मुंबईकरांनी तर मुंबईचा महापौर हा खान होईल. कोण ना ते भाजप काही बोलेल हो, पण आम्ही मराठी आहे, लोकल मराठी आहे. भाजपला काय टीका करायची करणार, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आम्ही आमचं कार्य जेव्हाने करतोय करणार. आमचे 9 खासदार आले, त्याच्या अगोदर 9 खासदार आले ना आमचे, आम्ही लोकसभेत घेऊन गेलो ना, असंच चित्र पालटेल तुम्हाला. विधानसभेला जी मोठी पिछेहाट झाली ती त्याचं कारण चार झाली. याचं मूळ कारण का माहिती आहे? वोट चोरी, पैसे दाबादाबी, 1,500 रुपये महिन्याना दर महिना दिले मतांसाठी. आणि भारत एक वेगळ्या दिशेला चाललाय. भारतामध्ये पहिल्यांदा पैसे देऊन मत विकत घ्यायची प्रथा सुरू झाली आहे आणि तिचे पाप बीजेपीने केलं आहे. ते पाप बीजेपीने केलं तर भारताला महागत पडेल. आज ना उद्या लोकांना समज येईल आणि आम्ही त्याच्यावर मात करू. पण समजा जर मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा नाही झाला, जे आतापर्यंत गेले 3 दशकं समीकरण राहिलेलं आहे, तर एक शिवसैनिक म्हणून आणि एक मराठी माणूस म्हणून तुमची काय भावना असेल? तुमच्यासाठी याचा अर्थ काय? बोला तुम्ही बोला. हो, बाळासाहेबांनी ह्यांना पण बाळासाहेब असताना यांना पण हे कोणते देवेंद्र त्यांना पण महापौर बनवलं होतं एकाच टायमाला. तुम्हाला माहिती नसेल, बाळासाहेब असताना स्वतः बाळासाहेबांच्या बंगल्यावर एक मुसलमान नमाजचा वेळ होती तर त्याने नमाज पाडायला दिलं आणि तुम्ही काहीतरी म्हणता. मग तुम्हाला काहीतरी फेकात. आणि तुम्ही मगाशी म्हणालात का आले, कारण का लाडकी बहीण किती दिले, तिथे 10,000 रुपये दिले आणि बिहारला आले, ते तुम्ही बोलतच नाही. पण जिंकण्यासाठी प्रत्येक गोष्ट करायला शिवसेना, एकनाथ शिंदे यांचा गट असेल किंवा भाजप असेल, हे करायला तयार आहे. या पैशाच्या ताकदीसमोर आणि तुम्ही जसा आरोप करताय वोट चोरीचा, या सगळ्याच्या आधारावरती जर ते सत्ता आणत असतील तर त्याला काउंटर करण्यासाठी एक ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय केलं पाहिजे? हा बोला. काय ज्येष्ठ शिवसैनिक म्हणून या इतक्या बलाढ्य शक्तीला सामोरं जाण्यासाठी आता काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? काय रे, हाय जो जोश आहे ना तो कायम ठेवला पाहिजे. हाय जे स्पिरिट आहे ते कायम ठेवलं पाहिजे. हा आहे जी सुरुवातीपासून जी भावना आहे ती ठेवली पाहिजे. आपलं स्पिरिट तेच ठेवलं पाहिजे. जसे आपण
नाहीये, लक्षात घ्या. आम्ही जोशाने उतरलोय, जोशाने लढणार, जोशाने मुंबई महापालिका जिंकणार. आणि तुम्ही हे बघा, तुम्ही पण आहात आम्ही पण आहोत. पण कुठेतरी असं वाटत नाही की राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत. आता आमच्या जोडीला मनसेची एक बळकट शक्ती आहे, जी थोडी विभागली होती. 20% 30% वेगळी होती, आता एक झाली आहे. मराठी मतात जी फूट पडत होती ना, ती ती आता मतं एक झाली. त्याच्यामुळे बीजेपीचं पण त्यांना पण थोडी भीती निर्माण झालेली आहे. पण 2 दशकानंतर जर 2 ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, तर 25 ते 30 वर्ष युतीत असलेली भाजप जी वेगळी झालेली आहे, ती सुद्धा एकत्र यायला हवी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती, असं आपल्याला नाही का वाटत? कारण आपण त्यांच्यासोबत काम उपयोग नाहीये साहेब. बीजेपीला वाटलं पाहिजे आम्ही हिंदुत्ववादी आहे. बीजेपीच्या अगोदरचे हिंदुत्व बाळासाहेबांचं आहे. सगळ्यात मोठा बाळासाहेबांनी या भारतात पहिल्यांदा हिंदुत्वाची इलेक्शन जिंकली. आणि हिंदुत्वासाठी बाळासाहेबांचं वोटिंग राईट्स पण 6 वर्षासाठी बाद झालेलं आहे. तेव्हा बाळासाहेबांना, शिवसेनेला हिंदुत्व कोणी शिकू नये. बीजेपी घाबरत होती हिंदुत्व घ्यायला, पण मग माझ्या सारखा खेटा घालत होता मातोश्रीवर. पण बाळासाहेबांनी हिंदुत्व घेतलं, जिंकून दाखवलं. स्वतःचा मताचा अधिकार पण बाळासाहेबांचा केला. तर हिंदुत्व शिवसेना शिकू नको, मराठी पण शिकू नको. आम्ही ना 4 अक्षरी शिवसेना, 5 अक्षरी बाळासाहेब, 6 अक्षरी मराठी माणूस, 7 अक्षरी हिंदुस्थानी माणूस, याच्यासाठी आम्ही आमचं जीवन सगळं दिलेलं आहे आणि पुढे पण द्यायला तयार आहोत. पण भाजप जे सातत्यानं आरोप करत असतं की कुठेतरी भाजप जे आरोप करत असतं त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? भाजपचं म्हणणं आहे की तुम्ही हिंदुत्वाची साथ सोडली, भाजपची साथ सोडली आणि तुम्ही शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत हातमिळवणी केली. भाजप या शिवसेनेबद्दल बोलते, पण ते स्वतः ते काय करतायत? आज अजित पवार सारखा 70,000चा घोटाळा केला माणसाला त्यांनी मांडीवर घेतलंय, मग ते चालू शकतं का? हा मला विचारायचा प्रश्न. आणखी काय विचारायचं बोला.